नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. डोळखांबामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन सोहळा संपन्न. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील गोरक्षनाथ भक्तिधाम येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने भव्य गुरुपूजन सोहळा नाथभक्तांकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोरक्षनाथ भक्तिधामचे मार्गदर्शक नाथभक्त शिवाजी भेरे महाराज यांना नाथभक्तांकडून औक्षण करून गुरुवंदन करण्यात आले. या गुरुपौर्णिमा उत्सवाकरिता डोळखांब, सावरपाडा येथे असे गुरु शिष्य नाथभक्त पालघर, ठाणे, नाशिक, बीड, नगर जिल्ह्यातून या गुरुपौर्णिमा उत्सवाकरिता हजारोच्या संख्येने नाथभक्त उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये महाआरती, महाप्रसाद, भंडारा, गोरक्षनाथ भक्तिधाम डोळखांब सर्व नाथभक्तांनी आयोजन केले होते. या उत्सवाप्रसंगी नाथभक्त शिवाजी महाराज भेरे यांनी गुरु शिष्यांचे नातं कसं असते, गुरु शिवाय हा जन्म व्यर्थ आहे. या काळामध्ये युवा पिढी व्यसनाधीन होत आहे, ते भक्तिमार्गात यावे यावर शिष्यांना मार्गदर्शन केले. या उत्सवाला हजारोच्या संख्येने नाथभक्त, महिला, बाळगोपाळ उपस्थित होते. हा गुरुपौर्णिमेचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर दर्शन आंबवणेच्या जोडीला शहापूर, मुख्य प्रतिनिधी संजय तलवडकरची रिपोर्ट. बरेच लोकांनी बरेच प्रकार करून झाले, पण मी रास्ता बदलला का नाही. आपल्याला माहित आहे का हा मार्ग त्याहून गेले आधी दयानंद संत ते त्याची मार्ग चालू जाताना पुढे कुठे काही जो मार्ग संतांनी दाखवला, जो माझ्या गुरूंनी मार्ग दाखवलाय, तो शेवटपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि शेवट तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. आता तरी हाचा विश्वास, हा माझा विश्वास आहे की माझा शेवटचा दिवस गोड होणार आहे. मग आपण शेवटचा दिवस गोड होण्यासाठी इथून तयारी करायची. मृत्यू कोणाला टळलाय का? देवाला सुद्धा मारावं आणि परतफेड सगळ्यांना करावी. माहित आहे ना, रामायणामध्ये चोरून बाण मारला होता सुग्रीवाच्या भावाला. काय नाव त्याचं? नाही माहित आहे ना, बालीला. कृष्ण जन्मामध्ये कोणाच्या हातात मृत्यू झाला? बिल्लाच्या हातामध्ये. तो कोणाचा अवतार होता? वालीचा अवतार होता. तेव्हा कृष्णाने सांगितलं, त्याने विचारलं कृष्णाला, तुम्ही सगळ्या विश्वाचे दाता आहेत, तुमचा माझ्या हातून मृत्यू का? तेव्हा त्याने सांगितलं, हे माझ्या कर्माची फळ आहे, तुला माहिती आहे का? तुमचं नाही. तेव्हा त्याने सांगितलं की रामायणामध्ये मी तुला चोरून बाण मारला होता आणि तुझा मृत्यू झाला होता, म्हणून आज तुझ्या हातून माझा मृत्यू. म्हणजे देवानी ते सुद्धा सोडलं नाही. मग तुमचं आमचं सोडणार आहे का? एवढंसं जरी केलेलं असेल ना, तरी त्याची परतफेड तुम्हाला करावा लागणार आहे. म्हणून कमीत कमी मागे काय झालं किंवा पुढे काय होणार आहे हे सोडून वर्तमान काळामध्ये जगण्याचा प्रयत्न करा. आज काय चाललंय ना ते सत्य आहे. मी उद्या विचार केला की मला एसीची फॉर्च्युनर गाडी घ्यायची 25 लाखाची, उद्या घेऊ शकतो का? ठेविले अनंत ते अनंत तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान नाही. तुमचं चित्त जर समाधी असेल ना, ते झोपड्यात राहणारा माणूस सुद्धा आनंदी राहतो. काही लोकांचे कपड्याचे झोपडे आपण बघतो, रस्त्याला कामं चालू आहेत ना, त्यांची मुलं रस्त्यावर खेळत असतात ना, आपल्या मुलांना 4 माणसं सांभाळायला असतात तरी ऐकत नाही, आणि त्यांची मुलं रस्त्यावर खेळतात. ईश्वराने त्याची व्यवस्था करून दिलेली आहे. तुम्ही आम्ही चिंता करायची गरज आहे का? काहीच गरज नाही. फक्त प्रयत्न करायचे की उद्या काय करायचंय त्याचा आजची सुरुवात असते. आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला जी ठेवण असते ना, जशी आपण पैशाची ठेवण करतो ना, तशी एक नामाची ठेवण असते, पुण्याची ठेवण. तसं आपण पैसे बँकेत जाऊन जशी चेंज करून घेतो ना, तशी ही एक पद्धत असते. तुम्ही जेवढा जप कराल, जेवढा नामाचा जप कराल, तितकं तुमच्या आयुष्यामध्ये पुढच्या जन्मी तुम्हाला ते भाग्य उद्याला येते.